Good morning students. Now here we are also discuss about the problem on accounts of professional. First of all, we are also read the problem carefully. Sri Ram Chaudhary is a medical practitioner. He lives in a rented house consisting of 4 rooms, one of which is used for chamber. His receipts and payment account recording all the cash transactions of the profession and household for the year ending 31st March 2015 इज गिवन. म्हणजे या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये श्री राम चौधरी हे मेडिकल प्रॅक्टिशनर्स आहेत. ही लिव्ज इन रेंटेड हाऊस. ते भाड्याच्या घरामध्ये राहत आहेत. इट कन्सिस्ट ऑफ 4 रूम्स. त्या हाऊस असेल त्या हाऊसमध्ये 4 रूम्स आहेत. त्या 4 रूमपैकी वन ऑफ विच इज युज्ड फॉर हिज चेंबर. मग त्यांचे मेडिकल प्रॅक्टिस करण्यासाठी ते एक रूम वापरत आहेत. त्यांचे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे. रेकॉर्डिंग ऑल द कॅश ट्रान्झॅक्शन्स ऑफ द प्रोफेशन अँड हाऊसहोल्ड फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2015 आर गिवन. म्हणजे खाली दिलेल्या रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटमध्ये प्रोफेशनचे ट्रान्झॅक्शन हाऊसहोल्डचे ट्रान्झॅक्शन हे मिक्सअप आहेत. आणि पुढं आपण आता पाहूयात रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31st मार्च 2015. रिसिप्ट साइड कॅश इन हँड 500, कॅश ॲट बँक 15,000, फीज कलेक्टेड 25,000, drugs and medicine sold 40,000, interest on household investment 2,000. And then payment side, drugs purchased, drugs and medicine purchased 25,000, ration 500, marketing and milk 5,000, entertainment to family guests 2,000, other household expenses 5,000, rent 6,600, motor car expenses 2,000, salaries and wages 6,600, telephone expenses 1,000, टेलिव्हिजन 6,000, लाईफ इन्शुरन्स प्रीमियम 3,600, कॅश इन हँड 4,000 आणि कॅश ॲट बँक 15,200. टोटल रिसिप्ट साईजची टोटल 82,500, पेमेंट साईजची टोटल 82,500. त्यानंतर आपण आता पुढं ॲडजस्टमेंट कोणते आहेत त्याचा विचार करूयात. प्रिपेअर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द प्रोफेशन and income and expenditure account for the household transaction for the year ending 31st March 2015 after considering the following. First adjustment number 1, rent rupees 600 for March 2015 is outstanding. जी पहिली ॲडजस्टमेंट आहे रेंट्स रिलेटेड, म्हणजे आपण त्याचं या ठिकाणी ॲडजस्टमेंट आहे म्हणजे आपण त्याला टिकमार्क करूयात किंवा त्याचं कलरिंग कोड करूयात, रेड कलर देऊयात, मग त्याच्यावर आपली ॲडजस्टमेंट आहे असं समजेल. रेंट रुपीज 600 फॉर मार्च 2015 इज आउटस्टँडिंग. सेकंड ॲडजस्टमेंट इलेक्ट्रिसिटी चार्जेस रुपीज 600 and education expenses rupees 1,000 were made by Mrs. Chaudhary but had not been reimbursed to her. म्हणजे ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी चार्जेस. मग आता आपण पेमेंट साईडला बघा, इलेक्ट्रिसिटी चार्जेस इथं आपल्याला पेमेंट साईडला कुठं दिसत नाहीत. इलेक्ट्रिसिटी चार्जेस यामध्ये नाहीत. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर ते इलेक्ट्रिसिटी चार्जेस 600 रुपये आणि एज्युकेशन एक्सपेन्सेस 1,000 रुपये हे कोणी दिलेले आहेत तर मिसेस चौधरी यांनी दिलेले आहेत आणि त्यांना अजूनपर्यंत ते मिळाले नाहीत. बट हॅड नॉट बीन रिम्बर्स्ड म्हणजे परतफेड. रिम्बर्सला आपण काय म्हणतो परतफेड ते केलेली नाही किंवा त्यांना परत मिळालेलं नाही टू हर. त्यानंतर पुढचं ॲडजस्टमेंटमध्ये काय सांगितलं आहे बघा. 1/4 ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन. त्यामध्ये जे एक्सपेन्सेस दिलेले आहेत त्यापैकी 1/4 हे कशाशी रिलेटेड आहेत प्रोफेशनशी, म्हणजे 3/4 कशाशी असणार रिलेटेड हाऊसहोल्डशी. म्हणजे रेंट त्यामध्ये येतो आहे, मोटर कार एक्सपेन्सेस येत आहेत, सॅलरीज अँड वेजेस येत आहे, इलेक्ट्रिसिटी चार्जेस येत आहेत अँड टेलिफोन एक्सपेन्सेस. म्हणजे टेलिफोन दिले म्हणजे नुसतं काय येणार टेलिफोन एक्सपेन्सेस. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट आहे स्टॉक ऑफ ड्रग्ज रुपीज 2,000. म्हणजे हा स्टॉक कुठला असणार आहे क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज और मेडिसिन 2,000 रुपये. आणि चौथी ॲडजस्टमेंट सांगितलेलं आहे द एंटायर प्रॉफिट ऑफ द प्रोफेशन्स ॲज टू बी टेकन ॲज रेव्हेन्यू ऑफ द हाऊसहोल्ड. म्हणजे ह्या 4 ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे प्रोफेशनचा येणारा जो काय एंटायर प्रॉफिट असेल किंवा सरप्लस असेल तो काय करणार आपण रेव्हेन्यू म्हणून कन्सिडर करणार किंवा इन्कम म्हणून कन्सिडर करणार कुठल्या ह्याचा हाऊसहोल्डचा इन्कम. म्हणजे इथं आपल्याला बॅलन्स शीट तयार करायची नाही, फक्त काय तयार करायचे आहे प्रोफेशनसाठी रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि हाऊसहोल्डसाठी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. तर आपण या ठिकाणी आता त्याचं सोल्युशन बघूयात. सोल्युशन करत असताना पहिल्यांदा येईल वर इन द बुक्स ऑफ श्री राम चौधरी. म्हणजे हे कोण आहेत कोणाच्या पुस्तकामध्ये आपण अकाउंट तयार करतो आहे तर श्री राम चौधरी यांच्या बुक्समध्ये कोणतं अकाउंट तयार करतो रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर
कशासाठी प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीसाठी रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. मग अकाउंट आपण आखून घेऊयात. पर्टिक्युलर्स रुपीज टोटल. आता त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी अकाउंट आपल्याला तयार करावं लागेल. In the books of Sriram Chaudhary, income and expenditure account for the household transactions. Income and expenditure account for household transactions for the year ended 31st March 2015. त्यामध्ये सुद्धा पर्टिक्युलर्स रुपीज लेफ्ट हँड साईड डेबिट साईड आणि राईट हँड साईड क्रेडिट साईड. त्यानंतर आपण आता पोस्टिंग करूयात. पहिल्यांदा ॲडजस्टमेंट असेल त्याला आपण टिक मार्क करूयात. रेंटला आपण कलर कोड दिला रेड आहे, म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेमेंट साईडला नाही परंतु ॲडजस्टमेंटमध्ये आहे, त्याला पण आपण आता कलर कोड देऊयात रेड, म्हणजे याचा अर्थ काय होईल त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. एज्युकेशन एक्सपेन्सेसला सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. आता एज्युकेशन एक्सपेन्सेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस याचा आपल्याला या ठिकाणी बघा. एज्युकेशन एक्सपेन्सेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेसला आपण टिक मार्क करूयात किंवा रेड कलरिंग करूयात, कारण त्याच्यामध्ये ॲडजस्टमेंट काय आहे तर 1/4 इज रिलेटेड टू प्रोफेशन अँड 3/4 आर ऑल्सो रिलेटिंग टू काय येणार हाऊसहोल्ड. एज्युकेशन एक्सपेन्सेस रिलेटिंग टू हाऊसहोल्ड असणार आहे. त्यानंतर 1/4 कशावर आहे तर रेंटला आपण टिक मार्क रेड कलर केलेला आहे, म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर पुढच्या ठिकाणी एक्सपेन्सेस मोटर कार एक्सपेन्सेस आहे का. पेमेंट साईडला मोटर कार एक्सपेन्सेस रेड करूयात, त्याला ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर तुमचं सॅलरीज अँड वेजेस त्याला आपण रेड कलर करूयात, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर तुमचं टेलिफोन एक्सपेन्सेसला एक रेड कलर येईल कारण त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे. त्यानंतर नेक्स्ट ॲडजस्टमेंट आपल्याला दिसते इलेक्ट्रिसिटी चार्जेस झालं, आपलं मोटर कार एक्सपेन्सेस झालं, रेंट झालं, सॅलरी एक्सपेन्सेस आणि टेलिफोन. रेंट झालं, मोटर कार एक्सपेन्सेस, सॅलरी झालं, टेलिफोन एक्सपेन्सेस आणि इलेक्ट्रिसिटी चार्जेस. आता प्रत्येक ह्याचं पोस्टिंग करूयात. आता पहिलं रिसिप्ट साईडला कॅश इन हँड. आता कॅश इन हँड आहे म्हणजे हे काय झाली असेट झाली. कॅश इन हँड 500 म्हणजे ओपनिंग कॅश इन हँड झाला तो, म्हणजे कॅश इन हँड ट्रान्सफर कुठं होणार बॅलन्स शीटला. आपण इथं बॅलन्स शीट तयार करत नाही म्हणजे इथं ते येणार नाही, मग या ठिकाणी तो आपण सोडून देऊयात. दुसरं कॅश ॲट बँक ही काय झाली असेट झाली. इथं आपण बॅलन्स शीट तयार करत नाही कारण तो ओपनिंग कॅश ॲट बँकचा बॅलन्स आहे, म्हणजे तो बॅलन्स शीटला जाईल, हे त्या ठिकाणी येणार नाही. फीज कलेक्टेड. आता फीज कलेक्टेड फ्रॉम द प्रोफेशनल ॲक्टिव्हिटी, म्हणजे ते राम चौधरी डॉक्टर्स आहेत म्हटल्यानंतर काय येणार त्यांचा तर जे काही त्यांना फी मिळाली असेल ते त्यांच्या प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीमधून मिळालेली फी आहे. म्हणजे ते आपण रेकॉर्डिंग कुठं करणार तर ती फी इन द बुक्स ऑफ रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट इन द बुक्स ऑफ श्री राम चौधरी. मग प्रोफेशनल्स रिलेटेड जे अकाउंट असेल रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट त्याच्या क्रेडिट साईडला, कारण तो त्यांचा इन्कम झाला, तिथं काय म्हणणार बाय फीज कलेक्टेड अमाऊंट कॉलममध्ये जेवढी अमाऊंट असेल तेवढी 25,000 25,000. त्यानंतर सेकंड रिसिप्ट साईडला सेकंड पर्टिक्युलर दिलेला आहे ड्रग्स सोल्ड्समध्ये याचाच काय अर्थ काय तर मेडिसिन्स अँड ड्रग्स सोल्ड. इट इज रिलेटिंग टू द प्रोफेशनल ॲक्टिव्हिटीमधून झालेला तो इन्कम आहे, म्हणजे तो कुठे येणार तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ड्रग्स ऑब्लिक मेडिसिन सोल्ड. त्याची अमाऊंट आहे 40,000. अमाऊंट कॉलममध्ये लिहिणार आपण 40,000. पुढचं रिसिप्ट आहे इंटरेस्ट ऑन हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट. इथं स्पेसिफिक शब्द दिलेला आहे इंटरेस्ट ऑन हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट, म्हणजे हे जाणार कुठं तर आपण जे हाऊसहोल्डसाठी जे अकाउंट तयार करतो इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्या अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण ते हाऊसहोल्डचे रिलेटेड इन्कम आहे. इंटरेस्ट ऑन हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट म्हणजे डॉक्टर चौधरी यांनी या ठिकाणी काही इन्व्हेस्टमेंट केली असेल हाऊसहोल्डसाठी किंवा या ठिकाणी बँकेमध्ये पैसे ठेवले असतील, मग त्याच्यावर मिळालेलं व्याज असेल तर रिलेटिंग टू हाऊसहोल्ड झालं, मग तो इन्कम झाला. रिसिप्ट झालं म्हणजे काय झालं तर कॅश रिसिव्ड झाली, मग तो इन्कम झाला, तर तो कुठं दाखवला पाहिजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर हाऊसहोल्ड, त्याच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट
ऑन हाऊसहोल्ड बाय इंटरेस्ट ऑन हाऊसहोल्ड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट कॉलममध्ये आपण अमाऊंट लिहिणार. किती अमाऊंट ती 2000 2000 रुपये. त्यानंतर रिसिप्ट साईड आपली पूर्ण झाली. आता रिसिप्ट साईड पूर्ण झाल्यानंतर आपण घेणार पेमेंट साईडला पहिलं पेमेंट केलेलं आहे. रिसिप्ट अँड पेमेंटवरून आपल्याला दिसतं आहे पहिलं पेमेंट केलेलं आहे ड्रग्स परचेस्ड 25,000 रुपयाचं. आता ड्रग्स परचेस्ड किंवा मेडिसिन परचेस्ड, मेडिसिन कुठं लागतात तर या ठिकाणी डॉक्टर्स असतील, त्या डॉक्टरांचे जे काही पेशंट येतील त्यांना या ठिकाणी ते मेडिसिन द्यावे लागते. म्हणजे हा झाला रिलेटिंग टू प्रोफेशनलचा एक्सपेंडिचर झाला, खर्च झाला. म्हणजे ते कुठे येणार तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट ब्रॅकेटमध्ये प्रोफेशनशी रिलेटेड असेल त्याच्या डेबिट साईडला. म्हणजे एक्सपेंडिचर इज ऑलवेज डेबिटेड टू अकाउंट, डेबिटेड टू एनी अकाउंट. म्हणजे कोणताही एक्सपेन्सेस म्हणजे रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर ट्रान्झॅक्शन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर. मग पहिलं टू ड्रग्स ऑब्लिक मेडिसिन्स परचेस्ड, टू ड्रग्स ऑब्लिक मेडिसिन परचेस्ड आपण अमाऊंट इनर कॉलमला घेऊयात कारण त्याच्यामधून आपल्याला क्लोजिंग स्टॉक लेस करावा लागेल. अमाऊंट आहे 25,000 घेतली. दुसरं पेमेंट केलेलं आहे रेशन 500. आता रेशन कुठं लागतं तर आपल्याला माहीत आहे जनरली आपण या ठिकाणी आपण रेशन मिळतं. म्हणजे रेशनमध्ये काय तर सरकार तुम्हाला रेशन देत असतं, ते कशासाठी ते घरातील व्यक्तींसाठी असतं. म्हणजे हे काय झालं रिलेटिंग टू हाऊसहोल्ड झाला, हाऊसहोल्डचा तो एक्सपेंडिचर झाला. म्हणजे रेशन हे कुठे येणार इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण तयार करतो आहे हाऊसहोल्डसाठी. म्हणजे हाऊसहोल्डचं जे काय अकाउंट असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, मग त्याचा तो खर्च झाला म्हणजे तो डेबिट साईडला येईल टू रेशन. अमाऊंट आहे 500, अमाऊंट कॉलममध्ये लिहिले आपण 500. पुढचं पेमेंट आहे मार्केटिंग अँड मिल्क. आता मार्केटिंग शब्द थोडासा रिलेटेड आहे, परंतु मिल्क असेल ते मिल्कचा या ठिकाणी उपयोग हाऊसहोल्ड असेल त्या हाऊसहोल्डमध्ये होत असतो. म्हणजे मार्केटिंग अँड मिल्क्स ह्याला आपण कुठं घेणार तर हाऊसहोल्डचा तो खर्च म्हणून कन्सिडर करणार आणि तो घेणार आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे हाऊसहोल्डसाठी आपण तयार करतोय त्याच्या डेबिट साईडला आपण घेणार टू मार्केटिंग अँड मिल्क. त्याची अमाऊंट असेल खर्चाची अमाऊंट आहे 5,000, अमाऊंट कॉलममध्ये लिहिणार आपण 5,000. त्यानंतर पुढचं पेमेंट केलेलं आहे रिसिप्ट्स अँड पेमेंट अकाउंटवरून आपल्याला दिसते. पुढचं पेमेंट कशासाठी केलेलं आहे तर एंटरटेनमेंट टू फॅमिली गेस्ट 2,000. आता एंटरटेनमेंट म्हणजे हा रिलेटिंग टू काय झाला हाऊसहोल्ड झाला. म्हणजे त्यांची डॉक्टरांची फॅमिली असेल त्या फॅमिलीसाठी एंटरटेनमेंटसाठी केलेला खर्च असेल. मग तो खर्च त्याचं रेकॉर्डिंग कुठं होणार तर हाऊसहोल्डसाठी जे आपण अकाउंट तयार करतो आहे त्याच्या डेबिट साईडला, कारण तो खर्च झाला. मग हाऊसहोल्डसाठी कोणतं अकाउंट आहे तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. त्याच्या डेबिट साईडला टू एंटरटेनमेंट टू फॅमिली गेस्ट अमाऊंट आहे 2,000. मग अमाऊंट कॉलममध्ये आपण लिहिले 2,000. त्यानंतर नेक्स्ट आहे अदर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. स्पेसिफिक शब्द दिलेला आहे अदर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. हा कुठे येईल खर्च, हा एक्सपेन्सेस आहे खर्च आहे. म्हणजेच तो जाईल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आपण हाऊसहोल्डसाठी तयार करतो आहे त्याच्या डेबिट साईडला टू अदर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस. त्याची अमाऊंट लिहिली आपण, त्याची अमाऊंट आहे 5,000, अमाऊंट कॉलममध्ये 5,000. पुढचं पेमेंट आहे रेंटचं. त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे रेंट. आता रेंटवर 2 ॲडजस्टमेंट होतील. आता पहिली ॲडजस्टमेंट काय होईल बघा 1/4 ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन. जर रेंटचं आपल्याला डिवायडेशन करावं लागेल 1/4 जाईल प्रोफेशनला आणि 3/4 जाईल
तुमच्या हाऊसहोल्डला, म्हणजे रेंट हा एक्सपेंडिचर आहे, म्हणजे आपण कुठं घेणार तर पहिलं रेंट येईल तुमचं रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. टू रेंट ब्रॅकेटमध्ये 1/4 ऑफ किती अमाऊंट आहे ती 1/4 ऑफ 6,600. त्याच्या 1/4 म्हणल्यानंतर ती अमाऊंट येते 1650. कॅल्क्युलेटर केल्यानंतर ती अमाऊंट येते 1650. दुसरं आता राहिलं काय 3/4 अमाऊंट, ते कुठे घेणार आपण तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर हाऊसहोल्ड, त्याच्या डेबिटला टू रेंट ब्रॅकेटमध्ये 3/4 ऑफ अमाऊंट आहे 6,600. 6,600च्या 3/4 केल्यानंतर ती अमाऊंट येते 4,950. आता दुसरी याच्यावर ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंटची. आता आउटस्टँडिंग रेंट आपण काय करणार त्या पर्टिक्युलर रेंटमध्ये ॲड, म्हणजे रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला त्यामध्ये आपण ॲड म्हणणार. ॲड त्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग रेंट. आता इथं मुद्दा असा आहे आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट दिली आपणाला 500 रुपये. 500 नाही, आपल्याला किती दिली 600 रुपये. आय थिंक सो अमाऊंट बघूयात आपण एकदा. आउटस्टँडिंग रेंटची अमाऊंट दिली 600 रुपये. मग त्याच्या किती येणार तर प्रोफेशन्स रिलेटेड आहे 1/4, म्हणजे आउटस्टँडिंग रेंटसुद्धा काय होणार 1/4 ॲड होणार. म्हणजेच किती येणार ते 150. म्हणजे ब्रॅकेटमध्ये आपण काय म्हणणार 1/4 ऑफ 600. 600च्या 1/4 टोटल येते अमाऊंट ते 150. 150 म्हणजे 1650 आणि तुमचे हे 150. 1650 आणि हे 150 याची बेरीज करून येणारी अमाऊंट आपण आउटरला घेणार. 1650 आणि 150 याची टोटल येते 1800 रुपये 1800. त्याच पद्धतीनं हाऊसहोल्डला सुद्धा तीच ॲडजस्टमेंट होईल. टू रेंट 4,950, त्याच्यामध्ये ॲड आउटस्टँडिंग, आता मी शॉर्टमध्ये लिहितो आउटस्टँडिंग रेंट इन ब्रॅकेट 3/4 ऑफ 600. 3/4 ऑफ 600 दॅट मीन्स 600च्या 3/4 अमाऊंट येते 450 रुपये. म्हणजे 4,950 आणि 450 याची जर बेरीज केली तर ती टोटल अमाऊंट येते ती 5,400 रुपये. किती आले अमाऊंट 5,400 आउटर कॉलमला घेतली. त्यानंतर रेंटचं आपलं आउटस्टँडिंगचा सुद्धा इफेक्ट झाला आणि त्याचं क्लासिफिकेशन आपण केलं. 1/4 आलं प्रोफेशनला आणि 3/4 आलं हाऊसहोल्ड ट्रान्झॅक्शनला. त्यानंतर पुढचं पेमेंट आहे मोटर कार एक्सपेन्सेस. आता मोटर कार एक्सपेन्सेसवर सुद्धा ॲडजस्टमेंट आहे. तर ॲडजस्टमेंट वाचूयात आपण काय ॲडजस्टमेंट आहे तर मोटर कार एक्सपेन्सेस टोटल अमाऊंट आहे त्याच्या 1/4 कुठं जाणार प्रोफेशनला, म्हणजे हा खर्च आहे. म्हणजे तो कुठे येणार तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. पण अमाऊंट ॲज इट इज फुल अमाऊंट जाणार नाही तर ती फक्त 1/4 जाईल प्रोफेशनला. म्हणजे रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला आपण काय म्हणणार टू मोटर कार एक्सपेन्सेस. टू मोटर कार एक्सपेन्सेस अमाऊंट किती घेणार आपण इन ब्रॅकेट
ओनली 1/4 कुठलं अकाउंट आहे आपलं, रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर फॉर प्रोफेशन, म्हणजे 1/4 ऑफ टोटल अमाऊंट किती आहे ती मोटर कार एक्सपेन्सेसची 200, म्हणजे 2000च्या 1/4 ऑफ 2000 अमाऊंट कॉलममध्ये किती येईल, 500 रुपीज, 500. मग आता राहिलेले 3/4 कुठं जातील, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर जे हाऊसहोल्डसाठी असेल त्याच्या डेबिट साईडला टू मोटर कार एक्सपेन्सेस, फक्त 3/4च्या ऐवजी काय येईल, तर 1/4च्या ऐवजी फक्त काय येईल, 3/4 येईल. ते टू मोटर कार एक्सपेन्सेस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड, टू मोटर कार एक्सपेन्सेस इन ब्रॅकेट 3/4 ऑफ 2000, म्हणजेच 2000च्या 3/4 अमाऊंट येते 1500. देन नेक्स्ट वन इज, नेक्स्ट पेमेंट कशाचं आहे बघा, नेक्स्ट पेमेंट आहे आपल्याला पेमेंट साईडला दिसतंय सॅलरीज अँड वेजेस. सॅलरीज अँड वेजेससुद्धा आपण ॲडजस्टमेंट वाचूयात. रेड आहे म्हणजे काय असणार आहे, ॲडजस्टमेंट असणार आहे. ॲडजस्टमेंट काय, तर ॲडजस्टमेंट 1/4 ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन्स, म्हणजे खाली दिलेले एक्सपेन्सेस, मग त्याच्यामध्ये काय येते सॅलरी अँड वेजेस, म्हणजे 1/4 काय येणार प्रोफेशन्सी, म्हणजे त्याचं रेकॉर्डिंग आपण करणार रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट डेबिट साईड टू सॅलरी अँड वेजेस इन ब्रॅकेट काय येणार 1/4 ऑफ, किती अमाऊंट आहे ती, 1/4 ऑफ 6600, 6600च्या 1/4 ती अमाऊंट येते 6600च्या 1/4 अमाऊंट येते 1650. कॅल्क्युलेटर केल्यानंतर ती तुम्हाला अमाऊंट मिळेल. ते कॅल्क्युलेटर काय करणार, 6600 गुणिले 1/4 केल्यानंतर तुम्हाला ती अमाऊंट मिळेल. आता राहिलेली 3/4 कशाची असणार आहे, तर रिलेटिंग टू हाऊसहोल्ड. मग हाऊसहोल्डसाठी आपलं अकाउंट कुठलं आहे, तर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या डेबिट साईडला मग टू सॅलरी अँड वेजेस, फक्त इथं किती येणार 3/4 ऑफ 6600, 3/4 ऑफ 6600, म्हणजे ती अमाऊंट येते 3/4 ऑफ 6600 4950 रुपये, 4950. पुढचं पेमेंट केलं आहे, पुढचं पेमेंट केलेलं दिसतंय टेलिफोन एक्सपेन्सेस. रेड आहे म्हणजे त्याच्यावर ॲडजस्टमेंट असणार आहे. मग ॲडजस्टमेंट काय ती पाहूयात. 1/4 ऑफ द फॉलोइंग एक्सपेन्सेस रिलेटेड टू प्रोफेशन, त्याच्यामध्ये काय आहे तर अँड टेलिफोन, म्हणजे टेलिफोन एक्सपेन्सेसवर सुद्धा काय तर ॲडजस्टमेंट आहे, ते डिवाइड होईल 3/4 आणि 1/4 मध्ये. तर टेलिफोन एक्सपेन्सेस हा खर्च आहे, म्हणजे पहिल्यांदा तो आपण घेणार रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट प्रोफेशनसाठी जे आहे त्याच्या डेबिट साईडला टू टेलिफोन एक्सपेन्सेस फक्त घेताना खर्च किती घेणार इन ब्रॅकेट 1/4 ऑफ 1000, 1000च्या 1/4, म्हणजे ती अमाऊंट येणार टेलिफोन एक्सपेन्सेसची 250 रुपये, 250. आता 1/4 जर आपण रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचरला घेतली असेल तर 3/4 कुठे येणार तर इन्कम अँड एक्सपेंडिचरला, म्हणजे हाऊसहोल्डची असेल त्या हाऊसहोल्डच्या डेबिट साईडला येईल. जे हाऊसहोल्डसाठी आपण अकाउंट तयार करतोय त्याच्या डेबिट साईडला टू टेलिफोन एक्सपेन्सेस 1/4च्या ऐवजी काय फक्त इथं 3/4 ऑफ 1000.
3/4 ऑफ 1000 म्हणजे अमाऊंट किती येते इथे 750 रुपये. अमाऊंट किती आली 750. टेलिफोन चार्जेस किंवा टेलिफोन एक्सपेन्सेसचं झालं. त्यानंतर पुढचा खर्च आहे बघा, पुढचा एक्सपेन्सेस आपण पाहूयात कुठला येतो, टेलिव्हिजन. आता टेलिव्हिजन इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज द असेट. टेलिव्हिजन इट इज ऑल्सो ट्रीटेड ॲज द असेट. देअरफॉर द असेट्स शुड बी टेकन इन टू द बॅलन्स शीट असेट साईड. इथं आपण बॅलन्स शीट तयार करत नाही, साहजिकच तो या ठिकाणी जो काय असेल टेलिव्हिजन ते येणार नाही, कारण ते बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल, ती झाली असेट. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम. तर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम म्हणजे काय, तर जे काय पर्सनल व्यक्ती असतील त्यांच्या या ठिकाणी जीवनाचा विमा म्हणजे डॉक्टरांनी त्यांच्या फॅमिलीचा लाईफ इन्शुरन्स उतरवला असेल, त्याचा प्रीमियम भरला असेल, तर हे झालं काय, तर एक्सपेंडिचर झाला रिलेटिंग टू हाऊसहोल्ड. देअरफॉर सच एक्सपेंडिचर इज टेकन इन टू द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट विच इज प्रिपेअर्ड फॉर ओनली द हाऊसहोल्ड ट्रान्झॅक्शन्स. म्हणजे जे हाऊसहोल्डशी रिलेटेड खर्च असतील, हाऊसहोल्डशी रिलेटेड रेव्हेन्यू असेल, इन्कम असेल, त्याच्यासाठी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो आहे. म्हणजे हा खर्च आहे प्रीमियमचा, तो येणार डेबिट साईडला, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला. टू लाईफ इन्शुरन्स प्रीमियम, त्याची अमाऊंट आहे लाईफ इन्शुरन्स प्रीमियमची LICची अमाऊंट आहे 3600 आय थिंक सो, 3600. अमाऊंट कॉलममध्ये 3600 अमाऊंट आपण पाहूयात किती आहे 3600. देन कॅश इन हँड, इट इज ऑल्सो द क्लोजिंग कॅश बॅलन्स, इट इज ऑल्सो द असेट. इट शुड नॉट बी टेकन इन टू द रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट ॲज वेल ॲज द इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, कारण तो बॅलन्स शीटला जाईल, बॅलन्स शीटच्या असेट साईडला इथं येणार नाही. कॅश इन बँक, तो कॅशचा बँक बॅलन्स झाला क्लोजिंग, म्हणजे ही सुद्धा असेट आहे, जे बॅलन्स शीटला असेटचं रेकॉर्डिंग होईल इथं या ठिकाणी ते इन्कम अँड एक्सपेंडिचर किंवा रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटला येणार नाही. त्यानंतर आता सर्वच्या सर्व पेमेंट्स याचं आपलं पर्टिक्युलर झालं. आता ॲडजस्टमेंटमधलं काय राहिले का ते आपण पाहूयात. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 600. आता हा पर्टिक्युलरसुद्धा आपणाला घ्यावा लागेल. आता इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेमेंटमध्ये नसल्यामुळे याचंसुद्धा आपल्याला चार्जेसचं रेकॉर्डिंग करावं लागेल. आता रेकॉर्डिंग करत असताना 1/4 काय सांगितलं, इलेक्ट्रिसिटी चार्जेस आर ऑल्सो 1/4 रिलेटिंग टू प्रोफेशन. म्हणजे प्रोफेशनसाठी जे आपण अकाउंट तयार केलेलं आहे कुठलं, रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट, त्याच्या डेबिट साईडला टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस पण घेताना इथं किती घेणार आपण 1/4 ऑफ 600 इन ब्रॅकेट 1/4 ऑफ 600 अमाऊंट येईल 150 रुपये. आणि 3/4 कुठे येणार, 3/4 ऑफ 600 रिलेटिंग टू हाऊसहोल्ड, म्हणजे लाईट बिल असेल, लाईट बिल इलेक्ट्रिसिटी चार्जेस म्हणजे काय असणार लाईट बिल, तर ते येईल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला. टू इलेक्ट्रिसिटी चार्जेस 3/4 ऑफ 600 म्हणजे येणार अमाऊंट 450 रुपये. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आपण पाहूयात. पुढची ॲडजस्टमेंट काय, इलेक्ट्रिसिटी चार्जेस झालं. एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ ₹1000. आता एज्युकेशन एक्सपेन्सेस इट इज प्युअरली रिलेटिंग टू द हाऊसहोल्ड, इट इज प्युअरली रिलेटेड टू हाऊसहोल्ड. एज्युकेशन एक्सपेन्सेस म्हणजे हा एक्सपेन्सेस आहे, खर्च आहे. मग एक्सपेन्सेस आपण कुठे घेतो तर डेबिट साईडला, म्हणजे ते कुठे येणार तर हाऊसहोल्डचा तो एक्सपेंडिचर झाला, एक्सपेन्सेस झाला. मग हाऊसहोल्ड ट्रान्झॅक्शनसाठी आपण कोणतं अकाउंट तयार करतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला टू एज्युकेशन एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 1000 टू एज्युकेशन expenses income and expenditure account debit to education expenses amount आहे 1000 amount column मध्ये 1000. then next one is ऑल ऑफ द फॉलोइंग. रेंट घेतला आपण, रेंटची ॲडजस्टमेंट असेल आउटस्टँडिंग रेंटचं ते सुद्धा आपण 1/4 आणि 3/4 ॲड केलं. मोटर कार एक्सपेन्सेस त्याचं क्लासिफिकेशन केलं, 3/4 झालं प्रोफेशनला,
1/4 झालं प्रोफेशनला आणि 3/4 घेतलं आपण हाऊसहोल्डच्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला. सॅलरी अँड वेजेस 1/4 आणि 3/4 त्याचं बायफर्गेशन किंवा क्लासिफिकेशन करून येणारी अमाऊंट त्या अकाउंटला घेतली. इलेक्ट्रिसिटी चार्जेस झालं, टेलिफोन झालं. स्टॉक ऑफ ड्रग्ज ₹2000 हा कुठला स्टॉक झाला? क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉकचा इफेक्ट आपण काय करणार, तर ज्या पद्धतीनं आपण इफेक्ट करतो रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचरला त्याच पद्धतीनं म्हणजे टू ड्रग्ज ऑर मेडिसिन पर्चेस्ड त्यामधून लेस क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट किती आहे क्लोजिंग स्टॉकची? ₹2000. जे 25,000मधून 2,000 मायनस होतील आणि येणारी अमाऊंट येईल आउटरला 23,000. आउटरला अमाऊंट घ्या ₹23,000. 23,000. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट आहे शेवटची ॲडजस्टमेंट. द एंटायर प्रॉफिट ऑफ प्रोफेशन्स हॅज टू बी टेकन ॲज रेव्हेन्यू ऑफ द हाऊसहोल्ड. रेव्हेन्यू म्हणजेच काय? इन्कम. म्हणजे त्यालाच काय म्हणणार, जो येणारा सरप्लस असेल तो आपण ट्रान्सफर कुठं करणार? हाऊसहोल्डचं जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल त्या अकाउंटला. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला अकाउंट कुठलं क्लोज करावं लागेल, तर प्रोफेशनचं रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट आपण टोटल करूयात. टोटल केल्यानंतर असं आपल्या लक्षात येतं आहे, तर क्रेडिट साईडची टोटल जास्त येतं आहे 65,000. डेबिट साईडला घ्या 65,000. या 65,000मधून 65,000 या 65,000मधून ही वर दिलेली अमाऊंट तुम्ही मायनस करा. मायनस होताना काय होणार? 23,000 मायनस होतील 65,000मधून, 1,800 मायनस होतील, 500 मायनस होतील, 1,650 मायनस होतील, 250 मायनस होतील, 150 मायनस होतील आणि मग जी येणारी अमाऊंट असेल ती येते. त्या येणाऱ्या अमाऊंटला काय म्हणणार? टू सरप्लस ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर टू इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन ब्रॅकेटमध्ये काय म्हणतो आपण? ही बॅलन्सिंग फिगर आहे. कुठल्या अकाउंटची? तर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटची बॅलन्सिंग फिगर आहे. ती अमाऊंट किती आली? ₹37,650. 37,650. ते कुठे घेणार आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय सरप्लस फ्रॉम कुठला अकाउंट? रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट. रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट अमाऊंट कॉलममध्ये 37,650. 37,650. आता त्यानंतर रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंटचा आपण सरप्लस ट्रान्सफर केला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला. मग आता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करूयात. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची क्रेडिट साईड जास्त आहे, त्याची टोटल येईल 39,650. डेबिट साईडला सुद्धा घ्या 39,650. येणारा जो काय फरक असेल म्हणजे 39,650मधून ह्या वरच्या तुम्ही अमाऊंट मायनस करा. मग त्यामध्ये मायनस काय होईल, तर पहिली अमाऊंट आहे रेशनची ₹500, मार्केटिंग अँड बिलचे 5,000 मायनस करा, फॅमिली टू एंटरटेनमेंट गेस्ट 2,000, अदर हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस 5,000, रेंटचं आउटस्टँडिंग ॲड करून येणारी अमाऊंट 5,400 मायनस करा. त्यानंतर ₹1,500 मोटर कारचे मायनस करा. त्यानंतर तुमचे टेलिफोन एक्सपेन्सेस 750 मायनस. त्यानंतर लाईफ इन्शुरन्स प्रीमियम 3,700 मायनस करा. इलेक्ट्रिसिटी चार्जेस 450, एज्युकेशन एक्सपेन्सेस 1,000 मायनस केल्यानंतर येणारा जो काय सरप्लस असेल इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटची बॅलन्सिंग फिगर टू सरप्लस ब्रॅकेटमध्ये बॅलन्सिंग फिगर ती येते 9,500.
ती येते 9500. अशा पद्धतीनं तुमचा हा प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन हा काय होईल, पूर्ण होईल. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपल्याला प्रॉब्लेम सोडवावा लागेल. हा वेगळ्या पद्धतीचा प्रॉब्लेम आहे. ह्याच्यामध्ये बॅलन्स शीट तयार करायची नाही, फक्त बायफर्गेशन करायचे, क्लासिफिकेशन करायचे. प्रोफेशन्स रिलेटेड खर्च असतील, रिसिप्ट्स असतील, ते त्या अकाउंटला रिसिप्ट्स आणि एक्सपेंडिचर अकाउंटला येतील. हाऊसहोल्डचे रिलेटेड जे काय खर्च असतील आणि ते इन्कम असेल तर ते हाऊसहोल्डचं जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट असेल त्या अकाउंटला आपल्याला घ्यावं लागेल. खर्च हे नेहमी आपण डेबिट साईडला घेतो आणि इन्कम किंवा रिसिप्ट्स हे कुठे घेतो आपण, तर क्रेडिट साईडला. म्हणजे अशा पद्धतीनं हा आपला प्रॉब्लेम पूर्ण झालेला आहे. आता जी काय बॅलन्सिंग फिगर येईल, म्हणजे टू सरप्लस, हाऊसहोल्डचा सरप्लस, त्याला आपण रेड करूयात. म्हणजे ही तुम्हाला समजेल, आयडेंटिफाईड होईल ही काय बॅलन्सिंग फिगर आहे त्या अकाउंटची 9500. आणि त्यानंतर इथंसुद्धा जो काय सरप्लस आला तो सुद्धा आपण रेड करूयात. तो येतो 37,750 रुपये. म्हणजे अशा पद्धतीनं तो प्रोफेशनलचा सरप्लस नेमका कुठं जाणार, तर प्रोफेशनलचा सरप्लस हा डॉक्टरांनी मिळवलेला इन्कम हे कुठे ठेवणार, ते घरामध्येच देणार. म्हणजे घरामध्ये म्हणजे कुठं, तर हाऊसहोल्डसाठी ते वापरणार. म्हणजे साहजिकच मग तो काय झाला, तो त्या हाऊसहोल्डचा इन्कम झाला. म्हणजे हाऊसहोल्डचं ज्यावेळेस आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करू, त्याच्या आपल्या क्रेडिट साईडला इन्कम झाला आहे. म्हणजे इन्कम इज रेकॉर्डेड ऑन टू द क्रेडिट साईड. म्हणजे बाय सरप्लस फ्रॉम रिसिप्ट्स अँड एक्सपेंडिचर अकाउंट 37,750. अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन या ठिकाणी आपलं पूर्ण झालेलं आहे. म्हणजे या पद्धतीनं हा जो काय प्रॉब्लेम असेल तो प्रॉब्लेम त्याचं सोल्युशन, म्हणजे क्लासिफिकेशन कशा पद्धतीनं होईल, त्यानंतर तुमचं कशा पद्धतीनं सरप्लसचं ट्रान्सफर होईल किंवा ॲडजस्टमेंट कशा पद्धतीनं केलेलं आहे ते सर्व आपण इथलं आपण झालेलं आहे. आता त्यानंतर पुढचा जो काय प्रॉब्लेम असेल तो याच पद्धतीने तुम्हाला त्याचं सोल्युशन हे या ठिकाणी सांगितलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.